माझी आकडे चूक दाखवा, मी रस्त्याचे नाव सांगतो. नसेल झालं तर मला सांगा की जालन्यापासून तर सोलापूरपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे, जालन्यापासून जळगावपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे, जालन्यापासून बुलढाण्यापर्यंत सिमेंटचा रस्ता आहे, जालन्यापासून 3.5 तासात मुंबईला जाता, जालन्यापासून जळगावला 3.5 तासात मुंबईला जाता सिमेंटचा रस्ता आहे, राजूरपासून देऊळगाव राजाला सिमेंटचा रस्ता आहे, राजूरपासून फुलंब्री मार्गे खुलताबाद मार्गे नाशिकला सिमेंटचा रस्ता आहे, अजिंठा माझ्या मतदारसंघात येत आहे, अजिंठ्यापासून बुलढाण्याला सिमेंटचा रस्ता आहे, हातूरपासून देऊळगावला सिमेंटचा रस्ता आहे, छत्रपती संभाजीनगर पासून पैठण माझ्या मतदारसंघात येतं तिथपर्यंत जायला सिमेंटचा रस्ता आहे, भोकरदन पासून हस्ताबाद मार्गे राजूरला यायला सिमेंटचा रस्ता आहे. हे आणलेले मी रस्ते 6,000 कोटी रुपये रस्त्याला लागले. मी आजही काँग्रेसवाल्यांना चॅलेंज करतो, कधी या आणि मला धरा असा हात, ह्यो रस्ता तुमचा नाही, तो रस्ता तुमचा नाही, एवढे पैसे या रस्त्याला लागले नाही. मी राजकारणातून संन्यास घेऊन टाकेन, पण कोणी यायला तयार नाही. का तर त्यांना रस्तेच माहीत नाही आणि ते कधी येतच नाही. तर म्हणतील काय येतील काय मला सांगा तुम्ही. मी ज्या ना गावाचे रस्ते सांगतो त्या गावाला त्या जाऊन दाखवाय का त्या गावात जाते का ते. असा खासदार तुम्ही निवडून द्याला बाबा, विचारणार बाबा बाबा माझ्यावर टीका केली त्यांना. परवा एक पत्रकार बंधू बशीर यांनी त्यांना परवा प्रश्न विचारला. रावसाहेब दानवे म्हणते या गावात मी 200 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन बांधलं का नाही मला सांगा तुम्ही. जाऊन पहा तुम्ही, 200 कोटीचं रेल्वे स्टेशन चाललंय. मी रेल्वे मंत्री असल्यामुळं आपली रेल्वेची लाईन कशी होती, मनमाड पासून तर नांदेड पण एकच पट्टा होता. तिकून रेल्वे जर निघली तिकून रेल्वे येऊ शकत नव्हती. काऊन, एकच पट्टा अशा टक्कर घेतली. आम्ही उपोषण केले, मोर्चे काढले, आंदोलन केले, जेलमध्ये गेलो. रेल्वेचं दुहेरीकरण झालं पाहिजे, कधी झालं नाही. पण तुम्ही लोकांनी मला रेल्वे केंद्रात रेल्वे मंत्री केलं. 3,000 कोटी रुपये रेल्वेच्या दुहेरीकरणात दिले. संभाजीनगर पर्यंत काम होत आलं. आता रेल्वेची पीट लाईन केली 100 कोटी जालन्याला. पीट लाईन म्हणजे काय समजत नाही. या मराठवाड्यातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही रेल्वे असतील त्या रेल्वे दुरुस्तीला येणार आहे आणि जालना शहरातल्या 1,500 तरुणांना त्या ठिकाणी काम लागणार असं रेल्वे स्टेशनमध्ये व्यवस्था आम्ही केली. एवढंच नाही, अरे एवढा मोठा रस्ता मनमाड मुंबईपासून तर जळगाव भुसावळ जंक्शन आहे. वंदे भारत नाही आहे, पण जालन्याला वंदे भारत आली. 850 कोटी रुपयाचं इलेक्ट्रिफिकेशन केलं आणि जालन्यापासून तर जळगावपर्यंत 7,106 कोटी रुपयाचा रेल्वे मार्ग केला. तरी महापराभव झाला. मला सांगा काय करायचं. आणि निवडून कोण आला, कल्याण आला. ह्या कल्याण कोणाचा काय खुशाल असता माझ्या माणसावर तुम्ही मी त्याच्यातच होते का काय करून मला एक सांगा. अरे काम करणार तुम्ही पराभूत करता. 35 वर्ष मी आमदार खासदार राहिलो. 35 वर्षात रात्री 1 वाजेशिवाय झोपलो नाही आणि 6 वाजेच्या पुढं झोपेल राहिलो नाही. दिवसभर पाठ लावली नाही. वेळ मिळाला तेव्हा जेवण आणि वेळ मिळेल तेव्हा झोप घेतली. अहो रात्र कष्ट करणारे मी बबनराव आणि आमचे कार्यकर्ते करतात. निवडणुकीमध्ये काही लोक येतील, एक दिवस मत मागून जातील, लालू दाखवतील आणि तेवढ्यापुरतं जर मतदान तुम्ही त्याला केलं तर तुमचे PR कार्ड ते काढून देणार नाही. माऊली निकम, मला तुमची खात्री आहे की एकदा का तुम्ही एखाद्या कामाला लागले तर ते काम केल्याशिवाय तुम्ही राहत नाही. माझी आपला आग्रहाची विनंती आहे, तिथं कॅम्प टाका, तिथं आपण तहसीलदारला आणू, सारे अधिकारी आणू आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे ॲप्लिकेशन केले त्यांचे सगळ्यांचे PR कार्ड काढून आपण देऊ. मग तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला कर्ज मिळेल,